11th ॲडमिशन 2025-26 तर स्पेशल राऊंड 2चा टाइम टेबल साईटवर उपलब्ध झालेला आहे। तुम्ही साईटवर येऊन सुद्धा टाइम टेबल बघू शकता। तर सर्वप्रथम साईटवर या आणि यामध्ये आता विद्यार्थी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। तर फॉर्म फिलअप सुद्धा सुरू करून देण्यात आलेले आहे आणि यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल या अगोदर जर तुम्ही कोणत्या राऊंडला फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक टाइम टेबल देण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहे किंवा ज्यांनाही जे पार्ट 1 मध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या फॉर्ममध्ये जर दुरुस्ती करायची असेल, म्हणजे जर काही मिस्टेक वगैरे असेल तर तुम्ही 12 तारीख आणि 13 तारीख या 2 दिवसामध्ये त्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता। आणि ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नसेल ते विद्यार्थी यामध्ये त्यांचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि त्यानंतर बघू शकता ज्या रिक्त जागा आहे म्हणजे स्पेशल राऊंड 2 साठी किती जागा रिक्त आहे ह्या आपल्याला 14 तारखेला सकाळी 11 वाजता माहिती पडणार आहे साईटवर। रिक्त जागा साईटवर उपलब्ध झाल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि त्यानंतर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेजचे नाव टाकायचे आहे तर 3 नंबरचा पॉईंट जर बघितला तुम्ही तर यामध्ये 15 तारीख 16 तारीख आणि 17 तारीख या 3 दिवसामध्ये आपण आपल्या कॉलेजचे नाव टाकू शकतो किंवा जे भाग 1 होता म्हणजे तेव्हा सुद्धा आपण आपल्या फॉर्ममध्ये एडिट करू शकतो। आणि यामध्ये जे विद्यार्थी एटीकेटी होते ते विद्यार्थी सुद्धा भाग 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात आणि त्यांचा पार्ट 2चा फॉर्म भरू शकतात। आणि त्यानंतर बघू शकता 19 ऑगस्टला लागणार आहे अलॉटमेंट म्हणजे तर स्पेशल राऊंड 2 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार ते म्हणजे 19 ऑगस्टला। आणि त्यानंतर 19 आणि 20 या 2 दिवसामध्ये विद्यार्थी घेऊ शकणार आहेत त्यांचा प्रवेश। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती म्हणजे टाइम टेबल साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये जर एडिट करायचं असेल किंवा पार्ट 1 जर भरायचा असेल तर तुम्ही आज आणि उद्या 2 दिवसामध्ये नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि ज्यांनी पहिल्या अगोदर म्हणजे या अगोदर जर तुम्ही कोणता राऊंड फिलअप केलेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। तुम्ही डायरेक्टली 15, 16, 17 या 3 दिवसामध्ये आपण कॉलेजेस ॲड करणार आहे। तर स्पेशल राऊंड 2चा टाइम टेबल यामध्ये जर कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। आणि फॉर्म फिलअप सुरू झाल्यानंतर म्हणजे ऑलरेडी जे नवीन रजिस्ट्रेशन आहे हे आपल्या चॅनलवर जुने व्हिडिओ दिलेले आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। आणि राहिला प्रश्न आपला तो म्हणजे कॉलेजचा ऑप्शन फॉर्म फिलअप, तर यामध्ये ऑप्शन कसे टाकायचे, नवीन काही अपडेट आलेली आहे का या संदर्भात तुम्हाला 15 तारखेला सकाळी व्हिडिओ देण्यात येणार। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा स्पेशल राऊंड 2चा फॉर्म फिलअप करू शकता। तर अशाबद्दल हा एक नवीन स्पेशल राऊंड 2चा टाइम टेबल साईटवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। तर 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।